नमस्कार मित्रांनो, बजरंग कुरसंगी टेक चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुम्हाला लाडकी बहीणची KYC सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे कशी करायची। बघू शकता कोणता वेगळी क्रोम ब्राउझर ओपन करा। तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथं टाईप करा ladkibaheen.maharashtra.go.in लॉगिंगवर तुम्ही नाही का क्लिक करा मित्रांनो। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तिथं नाही का पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो। लिंकवर क्लिक केल्यानंतर लाडकी बहीणची वेबसाईट चालू होते मित्रांनो। इथं तुम्ही नाही का बघू शकता मित्रांनो, इथं क्लिक करा म्हणून KYC साठी मित्रांनो। KYC क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYCचं पूर्ण फॉर्म फिलअप येणार आहे। आणि इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथं लाभार्थीचं म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड नंबर आहे, क्रमांक नंबर आहे ते इथं टाकायचा आहे मित्रांनो। इथं कॅप्चर म्हणून आहे, तिथं कॅप्चर टाकून कॅप्चरचा नंबर टाकून सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो। यानंतर तुम्हाला एक OTP ते OTP टाकायचा मित्रांनो। त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं तुम्हाला आधार कार्ड इथं टाकावं लागते मित्रांनो। आधार कार्ड नंबर टाकून इथं कॅप्चरवर सेम प्रोसिजर आहे, कॅप्चर फिल करायचा मित्रांनो। पहिले मी ते व्हिडिओ स्किप केलं होतं, काही मला प्रॉब्लेम आल्यामुळं मित्रांनो। नंतर मग हे जे वडील आहे किंवा पती आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा मित्रांनो। बघा ताईंनो, तुम्ही बघून घ्या व्हिडिओ संपूर्ण। नंतर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, हे पूर्ण बघून घ्या व्यवस्थित। आधार क्रमांक टाकावा लागते मित्रांनो। नंतर इथं कॅप्चर आहे, कॅप्चर नाही का तुम्हाला फिल करावं लागते। कॅप्चर फिल केल्यानंतर सबमिटवर क्लिक करावं लागते। सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं OTP सेंट म्हणून आहे आणि इथं नाही का जे OTP तुम्हाला आली असेल सांग की ती OTP इथं फिल करावं लागते। त्या OTP व्यवस्थितपणे तुम्हाला टाकावं लागेल। बार लॅग होते किंवा साईट बंद चालू असल्यामुळे OTP बार येऊ शकणार नाही, म्हणून पहिलेच तुम्ही OTP बराबर टाकावे। हे बघा बहिणींनो, पूर्ण OTP बघू शकता कशा पद्धतीनं टाकायचं आहे। एकच बार OTP टाका म्हणजे बार तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। नंतर हे समोरचा पेज ओपन होते, इथं वडिलांचं किंवा पतीचं नाव येते जे आपण लावले। मग इथं आपल्याला पहिल्या क्रमांकावर नाही का आपल्याला इथं दिसू शकता, बघू शकता तुम्ही। इथं तुम्हाला होय म्हणून टिक मार्क करावं लागते। होय म्हणूनच करायचं आहे तुम्हाला, नाही म्हणून करायचं नाही। त्यानंतर तुम्ही जात प्रवर्ग निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे, माझ्या कुटुंबातला एक विवाहित व एक अविवाहित योजना लाभ घेत आहे का, तुम्हाला होच करायचं आहे। हो केल्यानंतर टिक मार्क करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे सक्सेसफुल होऊन जाणार। इथं बघू शकता सक्सेसफुल फॉर्म झालेला आहे। KYC सक्सेसफुल झालेली आहे मित्रांनो। सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला असं पॉपअप दिसून येईल तुम्हाला मित्रांनो। तुम्हाला KYC लवकरात लवकर करायचं आहे आणि सगळ्यांनाच KYC करायचं आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर लाडक्या बहिणींना हे व्हिडिओ शेअर करा।